नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावर निलिमा जोशी यांनी त्यांच्या अनुभवावरून शब्दबद्ध केलेला एक फार सुंदर विचार तुमच्यापर्यंत पोचवते. रविवारी सकाळी 10:30च्या सुमाराला नेहाचा फोन आला. आई, व्हेज माखनवालाची रेसिपी सांग ना गं पटकन. तो मिहीरचा बंगलोरवाला मित्र फॅमिलीला घेऊन जेवायला येतोय. इतकं आयत्या वेळी कसं ग कळवतात? हा विचार मनात दाबूनच नेहाला म्हटलं, अगं सगळ्या भाज्या पनीर वगैरे आहे का तुझ्याकडे? आई, मी भाज्या पनीर दही श्रीखंड आत्ता ऑनलाईन ऑर्डर केलं, येईल ते अर्ध्या तासात. तू रेसिपी सांग ना. बरं, असं म्हणून मी तिला रेसिपी सांगितली. फोन ठेवल्यावर माझ्या मनात विचार आला की वस्तूंची मुबलकता, सेवेसी तत्पर एजन्सीज आणि या सगळ्याचा मनसोक्त उपभोग घेताना न कचरणारी आजची पिढी, यामुळे कोणावर अवलंबून राहायला लागणं किंवा दुसऱ्यांकडनं कसली गरज भासणं हे आता जवळजवळ संपुष्टात आलंय. हेच कारण असेल का आजची पिढी आपल्या माणसांपासून दुरावत चालली आहे त्याचं? मगाशी माझ्या मनात विचार आला ना की आयत्या वेळेला कसं कळवतात, पण त्या विचाराचं आता हसू येतंय. 40 वर्षापूर्वी आमच्याकडे असेच आयत्या वेळी पाहुणे मित्र यायचे किंवा आम्ही जायचो. त्यावेळी संपर्काची साधनं नव्हतीच. मोबाईल तर सोडाच, पण लँडलाईनसुद्धा अभावानं आढळायचा. त्यामुळे त्याचं काही वाटायचं नाही. फरक इतकाच की त्या काळी 24/7 किराणा वस्तू देणारी दुकानं नव्हती, की रोख पैशाशिवाय दुसरा पर्याय नव्हता. त्यामुळे असं अचानक कोणी आलं ना तर आम्हाला मग शेजाऱ्या पाजाऱ्यांवर अवलंबून राहायला लागायचंच. क्रेडिट डेबिट कार्ड्स नव्हती की ऑनलाईन बँकिंग नव्हतं. बँक बंद झाली आणि पैशाची काही अचानक अडचण उभी राहिली तर जवळ राहणाऱ्या मित्राकडून, नातेवाईकाकडून, शेजाऱ्या पाजाऱ्यांकडून चक्क पैसेही मागायला लागायचे. कारण तो काळच तसा होता. त्यामुळं एकमेकांना मदत लागायचीच. म्हणून तर इतकं मिळून मिसळून एकमेकांना धरून राहणारे आहोत का आपण? तेव्हा निदान वस्तूंची टंचाई नव्हती. आर्थिक स्तर उंचावला होता म्हणून अवलंबित असणं थोडं मर्यादित होतं. पण माझा बालपणीचा काळ याहून वेगळा होता. म्हणजे शिवाजी पार्कसारख्या विभागात चाळीत माझं बालपण गेलं. सगळेच मध्यमवर्गीय, बेताची कमाई आणि वस्तूंची टंचाई. मला आठवतंय त्यावेळी शिवाजी पार्कसारख्या परिसरात एकही डेअरी नव्हती. आरेच्या सेंटरवर फक्त सकाळी दूध मिळायचं, तेही कार्डवर आणि अर्धा लिटर. कुठे गावाला गेलो, दुपारी संध्याकाळी परत आलो तर दुसऱ्या दिवशीपर्यंत दूध मिळायचं नाही. रात्री पाणी यायचं तोपर्यंत पाणी नाही. पण चाळीचा मामला एकदम खुल्लम खुल्ला. चाळभर सगळ्यांना सगळ्यांची खबर असायची. कुठे गेलेत, कधी येणार, सगळं. घराच्या किल्ल्या 2 जणांकडे तरी असायच्याच. मग कोणीतरी घर उघडून पाणी भरून ठेवलेलं असायचं. कोणीतरी सकाळी आमच्या कार्डवर दूध आणून ठेवायचं. कोणी 2-4 दिवसासाठी कुठे जाणार असेल तर दुधाचं कार्ड शेजारी जमा करण्याचा अलिखित कायदाच होता जणू त्यावेळी. तेवढे दिवस जरा त्यांच्याकडे दुधाचा सुकाळ. फ्रीज कुठे होते? म्हणजे ओघानं ते 2-3 वेळेला दूध तापवणं आलंच. दुधाची इतकी टंचाई तर दही कुठे मिळणार हो? मग आई पिटाळायची छोटीशी वाटी घेऊन शेजारच्या काकूंकडे विरजण मागायला. इतक्या कठीण परिस्थितीशी सामना करताना एकमेकांना धरून राहणं, प्रेमानं गुण्यागोविंदानं राहणं हे ओघानं यायचंच. एकोपा होता, माणुसकी होती. माझं तुझं असा भेदभाव नव्हता. आम्हा लहान मुलांमध्ये नव्हता. म्हणजे 4 आणे तासावर घेतलेली सायकल आम्ही दोघात चालवायचो. एखाद्याकडे बॅट असायची, बॉल वर्गणी काढून आणायचा. रांगोळीचे रंग, ठिपक्यांचा कागद मजल्यावर एक असायचा. देण्या घेण्याचा, वाटून घ्यायचा संस्कार नकळत रुजला. एवढं कशाला, आमच्या मजल्यावर थर्मामीटर फक्त काळे काकूंकडे होतं. ताप आला की कोणीही कोणत्याही वेळी थर्मामीटर मागायला जायचं. पण काकूंचा पारा कधीही चढलेला पाहिला नाही मी. तात्पर्य काय, तर गरज आणि परस्परांवर अवलंबून राहायला लागत असल्यामुळं माणसं कायम जोडलेली राहिली. आज परिस्थिती खूपच वेगळी आहे.
आजच्या पिढीला ना सगळं सहज उपलब्ध आहे. सुखसोयी सुविधा पायाशी लोळण घेत आहेत. माझं कुणा वाचून काहीही अडत नाही हं. हा ॲटिट्यूड आपोआप बनत चाललाय. स्वतःच्या वर्तुळापलीकडे त्यांना कोणाशी खास संपर्क ठेवावा असं वाटत नाही. मग हेच पुढे पुढे जात नात्यातही दुरावा आणू बघतंय. म्हणूनच बऱ्याच ज्येष्ठ नागरिकांची तक्रार असते ना, मुलांना आमच्यासाठी वेळ नसतो, त्यांच्या एखाद्या फोनची पण आम्हाला वाट बघावी लागते. आमच्या मदतीची आता त्यांना गरज नाही, ते आमच्यावर अवलंबून नाही. म्हणून आटला का ओलावा? संबंधात त्यामुळे आलाय दुरावा? श्रोते हो, याचा विचार आपण सगळ्यांनीच करणं गरजेचं आहे. काय वाटतं तुम्हाला? असंच असेल का हे? जर समजा हे असं असेल तर यावर आपण नक्कीच विचार आणि कृती करायला हवी, हो ना? तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.